आमच्या गावामध्ये असं होतं की इतकी परेशानी होती की कुठं पाणी लागत नव्हतं, काय नाही, कोरडवाहू शेती सगळ्या पूर्ण लोकांच्या. पाण्याची साठवण्याची व्यवस्था नव्हती, अशा परेशानीची लोक होती. पुन्हा हिरी पाड्या तरी पाणी राहायला घेऊन गेलो, मी पातळी खोल गेली पाण्याची, त्यामुळं पाणी काही राहत नव्हतं, काय नाही. पुन्हा परत ही बोराच्या नाद लागले, पुन्हा हे मसनी निघाल्या, पुन्हा बोरं पाडू बघितले, ते बोराला पण पाणी अजिबात लागलं नाही. पुन्हा डबल आणि कुणी कर्ज काढू आणि परेशान झाली लोक गावातले भी. पूरा गांव सोच क्या करना था, ये अपना पूरा ज़मीन खेती पूरा बर्बादी हो गई. या खेती में घर से पानी लाना पड़ता था पीने के लिए, नहीं तो कुछ पानी मिलता था नहीं. आम्ही काय करायचो, 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर असं पिण्याचं पाणी आणण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी परेशान व्हायचे. आमचे कामधाम घरातले खूप वेळ लागायचा आम्हाला पाण्यामुळे. असा आमचा महिलांचा खूप समस्या होत्या पाण्याबद्दल. रिलायंस फाउंडेशन में जब गंगाखेड़ में एक क्लस्टर की स्थापना की गई तो हम लोगों ने पहले यहाँ सिचुएशन एनालिसिस किया. तो उसके लिए गांव हमने उसको विजिट करके देखा कि यहाँ की समस्या क्या है. तो रिलायंस फाउंडेशन हमारा गांव में आया. आने के बाद सर गांव एक ठिकाने में बैठ के सब मीटिंग लिया. मीटिंग लेने का बाद समिति बना लिया. रिलायंस फाउंडेशन बोले आपको क्या होना. हम बोले हमारा गांव का पहला प्रॉब्लम पानी का है. पानी है तो सब है, नहीं तो पानी नहीं तो कुछ भी नहीं. की बाबा आम्हाला पाण्याची काहीतरी ही करा, काहीतरी सोय करा, किंवा काहीतरी आपण तुमच्या समितीतून होत असलं तरी. इस पूरे को देखते हुए हमें लगा कि इसमें वाटरशेड अप्रोच से काम करना चाहिए, जिसमें जो भी टॉप एंडुलेटिंग लैंड्स हैं हमें वहाँ वाटर कंजर्वेशन करना चाहिए, और वहाँ जहाँ भी साइट्स अवेलेबल हो सकती हैं हम मैक्सिमम वाटर को एक टॉप लैंड में रोकने का प्रयास करें. तर रिलायन्सनं असं सांगितलं की इथली जमीन कशी चांगली होईल का, यासाठी म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा ही करायला पाहिजेत. म्हणून त्याने काय केलं, रिलायन्सनं आम्हाला सांगून इथं मार्गदर्शन केलं आणि तिथं नाला बंडिंग करायला लावली. रिलायन्स फाउंडेशनच्या सरांनी आम्हाला समजून सांगितल्यानंतर आम्ही आमच्या त्या खाली खड्डे केले, त्या खड्ड्यामध्येच पाणी जिरवायला लागलो आम्ही पावसाचं. शेतामध्ये पण आम्ही ते बंधारे केले, ज्याच्या त्याच्या त्या ह्याला बांधाला अशी माती लावून, म्हणजे आमच्या शेतातलं वाहून दुसऱ्याच्या शेतात पाणी जाऊ नये, आपल्या आपल्या शेतामध्ये जिराव. ये रिलायंस फाउंडेशन ने अपना बहुत मदद कर दिया. हम बोले एक पहला डैम है टूटेसो, वो डैम तैयार करके दिया तो हमारा गांव का प्रॉब्लम मिट जाएगा पानी का. तो रिलायंस फाउंडेशन ने वो समिति के माध्यम से इस प्रस्ताव को उनका मंजूर किया और जो पुराना जो डैम था उसको रिपेयर करने का काम शुरू किया. तो सबसे पहले उनके लिए ट्रेनिंग वहाँ किया गया और एक क्वालिफाइड इंजीनियर के गाइडेंस में वहाँ काम शुरू किया गया. 3-4 लाख का शर्मदान अपना बेलवाड़ी गांव वाले ने कर लिया. हर दिन बोले तो 40-50 आदमी तक शर्मदान में. ऐसा हो के 1-2 महीने में काम पूरा फाइनल हो गया. गंगाखेड़ तालुका में रिलायंस फाउंडेशन के कुछ काम देखने का अवसर मिला. तो वहाँ पे बेलवाड़ी में रिलायंस ने एक बहुत अच्छा डैम बना है और वो पानी से आजू बाजू के जो गांव है उनको बहुत अच्छी तरह से फ़ायदा हुआ है. और आज की ड्रॉट कंडीशन में भी वहाँ पे पाणी उपलब्ध है. आमच्या ह्या बेलवाडी गावाला इतकं चांगलं झालं की पुन्हा बोर पाणी लागू लागलं. पहिल्या बोरला जुन्या म्हणजे न पाणी लागलेल्या बोरला सपन पाणी आलं. व्यवस्थितशीर सगळं भाजीपाला किंवा अशी हळदी पिकं ही घ्यायला आम्ही सगळं समोर झालो. यावर्षी खूप पाण्याचं आम्हाला टेन्शन नाही. बोर बंद नहीं गिरा, बावड़ी में मोटर बंद नहीं गिरा, ये नाले में पूरा पानी चल रहे. कुछ भी कर सकते हैं हमारा गांव में लोग. आज किसी को धंधा करने का है, कोई दूध का व्यवसाय कर लो, कोई कुक्कुट पालन कर लो, अभी किधर जाने का जरूरत नहीं. पाणी इथं आलं, पाणी साठवलं म्हणून आमच्या इथली पाण्याची पातळी थोडी वर झाली आणि आम्हाला आता सध्या पाणी प्यायला मिळतंय आणि आमच्या जमिनीलाही थोडंफार पाणी मिळतंय. आणि ते पाणी आम्ही इकडे वेस्टेज न करता आम्ही ठिबकनं आम्ही त्या पाण्याचा उपयोग करतो, थोडं वापरत होतो. असं सगळ्या पाण्याचा प्रश्न आमचा सुटलेला आहे. आता आमच्या घरामध्ये पाणी नळाला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण सुटला. इसके वजह से हमारा गांव के पानी का प्रॉब्लम अच्छा हो गया.